दीपाली मॅडम अनम्यूट करा. येस, गुड मॉर्निंग सर्वांना. येस, सर्वांनी चेक करायचं आहे घाम आलेला आहे का ते, आजची एक्सरसाइज कशी झाली आहे. येस, मी माझा ओळख परिचय करून देते. मी दीपाली दिनेश माने, वाशी धाराशिव येथून आहे मी. आणि मी गेली 3.5 वर्ष झाले आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन आहे. सरांना 4 वर्ष झालेले आहेत आणि मला 3.5 वर्ष झालेले आहे. आणि ह्या फॅमिलीत कारण म्हणजे येस बोला बोला. येस मॅडम, याचं कारण म्हणजे असं की सरांना भरपूर डिसऑर्डर होत्या आणि सर खूप वर्ष झालं प्रयत्न करत होते त्यांचे डिसऑर्डर दूर करण्यासाठी किंवा वेट लॉस करण्यासाठी, परंतु सरांमध्ये काहीच रिझल्ट आलेला नव्हता. मग मला वाटायचं की या फॅमिलीमध्ये तरी येऊन सरांना काय फरक पडणार आहे. त्याच्यामुळे मी ही आरोग्य फॅमिली लवकर जॉईन केली होती. ज्यावेळेस सरांचा रिझल्ट आला प्रॉपर त्यावेळेस मी ही जॉईन केली. आणि असं जॉईन केलं नाही मी तर म्हणजे माझं वजन होतं आधी 55 किलो वजन होतं. येस, 55 केजी वजन होतं, 5 किलो एक्स्ट्रा होतं आणि ते माझं फॅटयुक्त वजन होतं. आणि ते मी मान्य करायला तयार नव्हते की माझं वजन वाढले. मला फक्त आणि फक्त सरांचं वजन दिसत होतं, माझं वजन मला दिसतच नव्हतं. 5च किलो आहे असं मला वाटायचं आणि ते सर्वांना वाटतं की 5च किलो वजन आहे, परंतु त्याच्या डिसऑर्डर मला भरपूर होत होत्या. मला बॅक पेनचा त्रास होत होता, माझे पाय सुजत होते, टाचा सुजत होत्या. मग मला वाटायचं 5च किलो आहे, मग असं का होते, त्रास का होते. मग सर वर्कआउट करायचे ह्या रूम मध्ये आणि मी चोरून दुसऱ्या रूम मध्ये वर्कआउट करायचे सरांचं बघून. का तर मला दाखवायचं नव्हतं ना माझं 5 किलो वजन वाढलेलं आहे ते, फक्त सरांचं वजन दिसत होतं मला. मग सरांच्या डिसऑर्डर कमी झाल्यानंतर मी आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन केले आणि तेव्हापासून आज 3.5 वर्ष झालं कम्प्लीट. आम्ही दोघंही वर्कआउट करतो आणि एकही दिवस आम्ही गॅप ठेवत नाही वर्कआउटला आणि पूर्ण न्यूट्रिशन घेतो. एकटं वर्कआउट करून काही होत नाही. येस, दोघांनी वर्कआउट केलं पाहिजे, जोडीनं आणि गोडीने. नाहीतर एक जण वर्कआउट करतोय, एक जण आजारी पडलंय, जो वर्कआउट करतोय तो त्याला हॉस्पिटलमध्ये नेतोय, असं नाही झालं पाहिजे. दोघांनी वर्कआउट केला पाहिजे आणि हॉस्पिटल व्हिजिट तर झालीच नाही पाहिजे. येस, आणि त्याचबरोबर आम्ही तर आहार घेतो, त्याचबरोबर पूर्ण न्यूट्रिशन घेतो आम्ही. स्किन बुस्टर, 24 हायड्रेट आणि फॉर्म्युला 2 घेतला, त्यामुळे माझ्या जे बॉडीमध्ये इंचेस लॉस झालेले आहेत फॉर्म्युला 2 मुळे. फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 घेतला त्यामुळे माझे इंचेस लॉस झालेले आहेत. त्याचबरोबर आमची मुलं देखील डायनोशेक घेतल्याशिवाय स्कूलमध्ये जात नाहीत. छोटा मुलगा आहे माझा 7 वर्षाचा, त्याला 4 ते 5 दिवसाला हॉस्पिटल व्हिजिट असायची. डॉक्टरला पण माहिती होतं की 4-5 दिवसानंतर हा येणारच. आता डॉक्टर विचारतात की तुम्ही दुसरं हॉस्पिटल घेतलंय का, फॅमिली डॉक्टर आहेत ते म्हणतात दुसऱ्या हॉस्पिटलला जातात का, म्हणलं नाही आम्ही हॉस्पिटलला जात नाही म्हणलं. कारण आता मुलगा आमचा डायनोशेक घेतो, त्याची हाईट वाढलेली आहे, स्मरणशक्ती वाढलेली आहे, पॉवर वाढलेली आहे त्याची, तो आता आजारी देखील पडत नाही. बाहेरचं बोर्नव्हिटा आहे ते खाण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना डायनोशेक आहार द्यायचा आहे. येस, आणि मी एक सांगू इच्छिते, आजकाल महिलांना खूप आजार आहेत, त्यामुळे आपण येस माझा डिसऑर्डर माझा बिफोर आफ्टर शेअर झालेला आहे. येस, व्हेरी नाईस. आपण पाहू शकताय फॅट पूर्ण शरीरावरती माझ्या फॅट आलेलं होतं. येस, पाहू शकतात मॅडमचा पेपर. आणि मॅडम एक ब्युटिशियन आहेत, पाहू शकता पहिले ब्युटिशियन असून सुद्धा कशा दिसताय, चेहरा पाहू शकता कशा. आणि मॅडम आजचा काही तुम्हाला चेहऱ्याला लावायची काही गरज आहे का? येस मॅडम, येस, हे सांगायची गरजच नाही, ते समोर आपल्या रिझल्ट मध्ये दिसून येते. कारण आधीही माझ्याकडे भरपूर प्रोडक्ट होते आणि आता हे आहेत, परंतु त्याचा मला काहीही उपयोग झाला नाही. 10 वर्ष झाला आज माझं ब्युटिशियन आहे, माझं पार्लर आहे, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 10 दिवस देखील ते टिकू शकत नाही सौंदर्य. आणि हे जे आपलं आहे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला समजलं की फक्त आपल्या शरीरासाठीच नाही तर आपल्या चेहऱ्यासाठी देखील इथं खूप छान असा आपल्याला आहार भेटत आहे, तो म्हणजे स्किन बुस्टर. येस, आणि तो सर्वांनी घेतला पाहिजे. मी घेतला, आमच्या सरांनी घेतला, त्यामुळे आमच्यामध्ये हा रिझल्ट आलेला आहे. लेडीजने नाही तर जेंट्सने सुद्धा आहार घ्यायचा आहे तो स्किन बुस्टर. येस, जोडी मधला झालेला बद्दल पाहू शकतात. जोडी पहिली कशी दिसते आणि मॅडम पहिल्या ब्युटिशियन असून सुद्धा कशा दिसताय आणि सर सुद्धा
त्याच व्यवसायातले आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना माहिती कुठली क्रीम कधी लावली पाहिजे, काय केलं पाहिजे, पुन्हा फेशियल किती वेळा केलं पाहिजे. असं काही नाही की लेडीजच फेशियल करतात असं काही नाही. जेंट्स सुद्धा करतात. त्यांचे पण प्रोडक्ट असतात. ते सुद्धा करतात. सरांना त्यातलं सगळं माहिती नाही आणि मॅडमला पण त्यातलं सर्व माहिती. जे की जेवढं आपल्याला माहित नाही तेवढं त्या जोडीला माहित होतं. पण पाहू शकता बिफोरची जोडी त्यांची कशी दिसत होती आणि आज तर आफ्टरची बघण्याची गरजच नाही कारण आज जोडीने समोर लाईव्ह आहेत. तात्पुरता मेकअप असतो तो. पावडर लावा किंवा तुम्ही किती क्रीम लावा, तुमचा चेहरा धुतला की तुम्ही जसेच तसे होणार. पण ज्यावेळेस तुम्ही हा सकस संतुलित आहार घेताल, जसं की त्यांनी सांगितलं स्किन बुस्टर असेल, नाईट वर्क असेल, सेकंड फॉर्म्युला असेल, तुम्ही आतूनच तुमचं पूर्ण शरीर नीट झालं तर चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि तुम्हाला क्रीम पावडर लावायची सुद्धा गरज नाही कारण ते चेहऱ्यावरती दिसतं. जरी तुम्ही जे प्रॉपर सकस संतुलित आहार घेतात, तुम्हाला सुद्धा कळलं असेल 1 महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये किती ग्लो झाला असेल किंवा तुम्हाला 15 दिवसात सुद्धा कळतं की चेहऱ्यावर तुमच्या चेहरा कसा होता आणि आता कसा आहे. आम्ही सांगून काही नाही. प्रत्येकाला ते दिसतं आणि जे प्रॉपर 6 महिने, 1 वर्ष जे प्रॉपर सकस संतुलित आहार घेतात, त्यांची स्किन तर एवढी भारी दिसते ना, ते तुम्हाला समजतं. म्हणजे मी सांगण्यापेक्षा स्वतःची स्वतःला समजतं. तसं दीपाली मॅडमचा आणि दिनेश सरांचा स्किनचा रिझल्ट आहे आणि त्यांचा खूप भारी रिझल्ट आहे. त्याचबरोबर स्किनचा सुद्धा रिझल्ट आहे. दीपाली मॅडमनी जास्त नाही पण 5 किलोच वजन कमी केलं. दिनेश सरांनी 16 किलो वजन कमी केलं. 16 किलो वजन त्यांना काय देऊन जात होतं, तर खूप साऱ्या डिसऑर्डर आणि त्यांनी सांगितलं की मी खूप चालायला जायचो, फिरायचो, खूप वजन कमी करायला प्रयत्न केले. पण त्यांच्यामध्ये काय बदल नाही झाला कारण येतानाच ते काहीतरी खाऊन यायचे. पुन्हा चालायला जाऊन तर काही उपयोगच नाही. जशास तसे. मग त्यांच्यामध्ये बदल झाला का? नाही झाला. मग त्यांनी ह्या फॅमिलीत आल्यानंतर त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. स्वतःसाठी 1 तास वेळ दिला आणि त्यांच्या कोचचं मार्गदर्शन घेतलं. आणि जो की आपला सकस संतुलित आहे, जे आपण सर्वजण घेतात तो घेतला. त्यांनी वेगळं काही केलं का? नाही. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढा सुंदर असा बदल झाला आणि 16 किलो वजन कमी केलं. दोघांनी मिळून 21 किलो वजन कमी केलं आणि त्यांनी एक सांगितलं की त्यांनी एकट्याने नाही तर त्यांच्या मुलांना सुद्धा तो सकस संतुलित आहार देतायत. बरोबर मॅडम? येस मॅडम, येस. येस. तर हा आणि फॅमिलीचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असू शकतो. तर खूप छान मॅडम आज तुम्ही जोडीने आम्हाला सगळ्यांना वर्कआउट गाईड केलं आणि आम्ही तुम्हाला पाहत असतो जोडीनं कारण वर्कआउट करतात, एकट्याने नाही. तर एकट्याने करून काहीच उपयोग होत नाही. मी वारंवार सांगत असते जसं की आज दीपाली मॅडमनी आणि दिनेश सरांनी सुद्धा सांगितलं की जोडीने केल्यानंतर घर पण फिट बनतं, घर पण बदलतं आणि कुठंतरी एकट्याने करत असाल तुम्ही ऑब्झर्व्ह करा. तुम्ही एकटे करत असाल सर, तर मॅडम तसे काय रोज उड्या मारतात तुम्ही आणि तुमच्यात तर काही मला बदल नाही दिसत. तुमचं काय चाललंय हे मला पण नाही समजत. म्हणता का नाही? बरोबर का नाही? कारण मी एकटी वर्कआउट करायचे आमचे 3 महिने सर मला पण तसेच म्हणायचे, "मार तूच उड्या." पण ज्यावेळेस दोघांनी वर्कआउट करताना तर खरंच एनर्जी असते आणि जसं की आज मॅडमनी देखील सांगितलं की त्या एकट्या वर्कआउट करायच्या. का तर त्यांना मान्य करायचं नव्हतं की माझं 5 किलो वजन एक्स्ट्रा आहे. बरोबर मॅडम? तर मला असं वाटतं मॅडम की 5च किलो आहे. मला काही गरज नाही वर्कआउटची. त्याच्यामुळे मी सांगते की मला किती डिसऑर्डर होत्या आणि मी लवकरात लवकर या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि लवकरात लवकर मला रिझल्ट देखील आला. सरांनी जसं 7-8 वर्ष गेले सरांचे ट्राय करण्यात, परंतु या फॅमिलीमध्ये झटपट रिझल्ट येत आहे आणि ते सर्व शक्य झालं हे आपला रोजचा 1 तास आणि हा 1 ग्लास. येस. तर हा जो सगळा बदल झालाय सकाळचा 1 तास आणि सकाळचा रोजचा 1 ग्लास याच्यामुळे मॅडमच्या फॅमिलीमध्ये बदल झाले. तर हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असू शकतो. तर खूप छान मॅडम तुम्ही सर्वांना आज वर्कआउट गाईड केलं. यापुढेही सगळ्यांना असंच वर्कआउट तुम्ही आम्हाला परत एकदा गाईड करा. तर थँक्यू सो मच मॅम. तर